अंकुश साबळेचं शनिवारी पुण्याला लग्न आहे, पण साबळे कुटुंबीय लग्नाची तयारी सोडून बँकेबाहेर उभे राहतायत. सूटवाल्याकडून उधारीवर ड्रेस आणल्याचं अंकुशचे वडील सांगतायत. 2 कार आणि 16 इनोव्हाच्या ड्रायव्हरचे पैसे द्यायचे. मंडपवाला, डेकोरेशनवाला, हॉल, जेवणावळी, पूजेचं सामान साऱ्याचेच पैसे द्यायचे आहेत. अर्ध टोकन दिलं असलं तरी या साऱ्यांनाच आपल्यावर विनवणी करण्याची वेळ आल्याचं साबळे कुटुंबाचं म्हणणं आहे. उद्यावर लग्न आणि हातात पैसेच नाहीत अशी त्यांची अवस्था झाली. खरेदी फक्त नारळ राहिले, थोडे अजून शाल, टायल, टोपी, फेटे माझी खरेदी राहिले आणि इनोवा बुक केला 16, 2 बस आहे. तर त्यांना पेमेंट थोडं दिले, बाकीचं पेमेंट मागायला गेलं तर नोटा घेत नाही ते. ज्या दुकानात जाण त्या दुकानामध्ये 1000-500च्या नोटा चालतच नाही पहिली गोष्ट. तर शॉपिंग करायची कशी आम्ही लोकांनी पण. काल साधे किरकोळ दुकानामध्ये पण नाही नोटा चालल्या, म्हणजे आमचं अर्ध सामान पण राहिलं घ्यायचं तसंच. चेक पेमेंटचा पर्याय काहींना मान्य आहे, पण ज्यांचे 500 किंवा 5-6 हजार रुपये द्यायचे आहेत त्यांना चेक कसा देणार? वरात निघाल्यावर नाश्ता, चहा पाणी यासाठी पैसे कुठून आणणार? छोटे रिटेलर्स आहेत ते त्यांच्याकडे चेक चालणार नाही. जे 500-1000 ज्यांचं बिल होतंय ते लोक चेक नाही घेणार, त्यांना कॅशच द्यावी लागेल. आणि तेवढी पुरेशी नाही पडत. रस्त्यात कोणाला नाश्ता, जेवण, पाण्याच्या बाटल्या अजून जे काय आहेत, बाकी अजून पूजेची खरेदी आहे, त्याला कॅश तर लागणारच आहे. साराच सावळा गोंधळ. पण तरीही साबळे कुटुंबानंही मोदींच्या या निर्णयाचं स्वागतच केलंय. ठाण्याहून कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.